जय शिवराय, जय भीम मित्रांनो. सर्वप्रथम सर्व मित्रांना मनुस्मृती दहन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मनुस्मृती दिन 25 डिसेंबर हा दिवस मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा केला जातो. 25 डिसेंबर 1927 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिल्याचा कुलाबा जिल्हा आणि सध्याचा रायगड जिल्हा या ठिकाणी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलं. म्हणून 25 डिसेंबर हा मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो. मनुस्मृतीचंच बाबासाहेबांनी दहन का केलं, हाही प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनामध्ये पडतो. मनुस्मृती म्हणजे त्या काळचे कायदे आणि या मनुस्मृतीमध्ये दिलेल्या कायद्यानुसार माणसाला ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र अशा वर्णामध्ये माणसाला विभागलं गेलं आणि माणसाला वर्णाच्या व्यवस्थेमध्ये विभागून माणसाचं माणूसपण नाकारलं गेलं. यामध्ये शूद्र, अतिशूद्र या वर्णातील लोकांना गुलाम बनवलं गेलं. त्यांच्यावर अनेक जाचक बंधनं लादली गेली. त्यामुळं समाजामध्ये प्रचंड अशी विषमता होती. शूद्र अतिशूद्रांना तर माणूस पण नाकारलंच मनुस्मृतीनं. त्याचबरोबर ब्राह्मणांपासून शूद्र अतिशूद्रांपर्यंतच्या सर्वच वर्णातल्या महिलांचंही जीवन गुलामीमध्ये घालवण्यासाठी महिलांवरही स्त्रियांवरही मोठ्या प्रमाणावर बंधनं लादली गेली. स्त्रीला गुलाम केलं गेलं, शूद्रांना गुलाम केलं गेलं, अतिशूद्रांना गुलाम केलं गेलं. ब्राह्मण हा सर्वश्रेष्ठ मानला गेला, त्यानंतर क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि त्यानंतर शूद्र अतिशूद्र असे समाजामध्ये उतरण तयार केली आणि समाजामध्ये विषमता निर्माण केली गेली. या मनुस्मृतीनं माणूसपण नाकारलं. ज्या मनुस्मृतीनं स्त्रियांना गुलाम केलं, या गुलामीच्या जोखडातून स्त्रियांना आणि माणूसपण लादलेल्या गुलाम बनवलेल्या लोकांना मुक्त करणारा दिवस म्हणजे तो 25 डिसेंबर 1927. या गुलामीचा निषेध करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलं. त्यामुळं 25 डिसेंबर हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. जसा मनुस्मृती दहन दिन म्हणून साजरा केला जातो, तसंच स्त्री मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. आता मनुस्मृतीचं दहन केल्यामुळं काही लोकांनी अवयव उठवली की बाबा बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण विरोधी होते आणि त्यांनी ब्राह्मणाच्या विरोधात म्हणून हे केलं ते केलं. परंतु मित्रांनो, तसं नाही. त्याचं उत्तर या घटनेमध्ये दिसून येतं. आपण पाहिलं तर तो मनुस्मृती दिनाचा दिवस यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने मनुस्मृतीचं दहन केलेलं नाही. त्यांच्या बरोबर काही ब्राह्मण सहकारी होते आणि इतर समाजाचे, इतर जातीचे हे सहकारी होते. त्यामध्ये अनंत चिटणीस असतील, सीताराम करंदीकर असतील, त्यानंतर RB मोरे असतील, सहस्त्रबुद्धे असतील, हे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत होते. जर ब्राह्मण लोक जर बाबासाहेबांचे सहकारी असतील तर ते बाबासाहेब आंबेडकर ब्राह्मणांविरोधात भूमिका घेतली कसं म्हणता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा समतावादी होता. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा विज्ञानवादी होता. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा स्त्री पुरुष समानतेचा विचार होता, मानव मुक्तीचा होता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत ब्राह्मणांपासून सर्व जातीचे लोक होते. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांवर ब्राह्मण विरोधी वगैरे ही जी काही टीका केली जाते, याचं उत्तर इथून दिसते की बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण विरोधी नव्हते. ते समतावादी, मानवतावादी होते. त्यांचं काम फक्त तत्वावर काम होतं. म्हणून मनुस्मृती दिनाला भारताच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये खूप मोठं महत्व आलं आणि आजपर्यंत
मनुस्मृती दहन दिन म्हणून 25 डिसेंबर हा दिवस साजरा केला जातो. धन्यवाद. जय शिवराय. जय भीम.